तुला काय वाटतं प्रेमामध्ये का हा? का पाहिजे प्रेमामध्ये? प्रेमामध्ये मेन गोष्टच मॅच्युरिटी पाहिजे, की ती पोरगी ते या लेवलला मॅच्युअर पाहिजे, की तुला ठीक आहे तुझ्याकडे पैसा नाही सध्या, पण ती तुला त्या लेवलला तिने तुला मोटिवेट केलं पाहिजे, तुला कमवण्यासाठी काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी तिने तुला मोटिवेट केलं पाहिजे. ती अशी नाही पाहिजे की तू काही करू नको आणि मी तुझ्यासाठी तरी मी प्रेम कर तुझ्यावरती, तुझ्यासाठी नस कापून हे प्रेम नाही, हे नाही का आज नाही तू हे प्रेमाची नंतर लंका लागते. बरोबर श्रेयस जे बोलला ते बरोबर बोलला. कारण की हे बघ इथं पैसा मॅटर करतो. आणि पहिली गोष्ट असं आहे की मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की हे बघ पोरांच्या मागं ना भरपूर टेन्शन असतात. एक तर फॅमिलीला पण सांभाळणे, मित्रांना पण सोबत घेऊन चालणे आणि पैसा कमवल्यानंतर त्या पैशाला पण जपून ठेवणे आणि त्याला चांगल्या जागेवर इन्व्हेस्ट करणे, तेव्हा जाऊन पोरगी हातात येते. आणि बऱ्याच पोरींना वाटतंय की नाही यार हे काहीच करत नाही आणि काहीच करू शकत नाही पुढं, पण त्याच्या मागं ना एक टेन्शन नसतं, 10 टेन्शन असतं. सो त्याच्यामुळं काही वेळेस असं होतं ना की हातातली मुलगी ना जिच्यावर आपण प्रेम करतो ना सुटून चालल्या जाते. हागला रे भाई. चला भाई लोग. So what's up everybody, it's Shru back it again with a new another vlog. Sorry first of all की 4 दिवस झाले vlog काय आला नाही अँड ट्राय करत होतो आणायचा, बट पण काही कंपनी आमची मिसिंग होती, तर त्याच्यामुळे काय आपल्याला तरी पण शॉर्ट डेली टाकत होतो. अँड आज केलाय ब्लॉग चालू. आता निघलोय याच्या मित्राला घ्यायचंय शरदच्या मित्राला वगैरे घेऊन मग मला झोपेला आणून बसवायचे. हे आमची कंपनी. हा भया टाकतो पुन्हा काय नाही. आणि मॅडम जमलं का भाऊ? नाही ना, ब्लॉग डायरेक्ट टाकलाय दाखवा लागला. तर मग एक गोष्ट अशी आहे की आजचे दादा वारलेले आज, जे दुःख होतं मला त्या गोष्टीचं. ती स्पीच जेव्हा आपण 2 मिनिटाची काहीतरी स्पीच आहे, ती स्पीच दाखवू तुम्हाला थोडं थांबल्यावर कुठतरी. आपला प्रेम भाऊ स्पीच देणार आहे, कारण त्याच्या पक्षातला होता तो. तर दाखवूयात आणि तुम्हाला स्पीच पण दाखवू काय नाही दादाची, आणि कळूयात. ठीक आहे, चला थोडं थांबू कुठतरी पहिले. अरे भाया तू डोकू देईल का त्यावर? गाडी मध्ये अंदर ब्रेक मारला तर माणसाने ब्रेक मारला माहिती का? अरे भैया मला माहिती गाडी घेऊन. आणि शपथ सांगतोय जर गाडी अशी तू इकडे नसती फिरवली तिकडे गेली असती ना डायरेक्ट सुरू होतो भुगा. मग काही हँडल केली मग जीपचा दुसरा दिवस बी बघायला नसता भेटला. गेअर का पडत नाही. हा गेअर नाही गाडीला. अरे किती ती तुला काय लावणार गाडी मग? गप्पा बस, असं वाईट बोलू नको. मग मित्र जीव लागतो. अरे वाईन शॉप बंद करा पहिले. वाईन शॉप बंद करा पहिलं वाईन शॉप बंद करा. त्यात मी दारू पिले मी त्यात आज जाती नाही. घरात सकाळी उठल्या ना ही गोष्ट ऐकायला भेटली तर थोडं वाईट वाटलंय गोष्ट. मला तो एकटा माणूस असा होता ना की भाईचं सगळं काही चालवत होतं. पुरा महाराष्ट्र म्हणजे एकटा नाही म्हणता येणार, त्याचा काय ना त्याचं काका किंवा मामा किंवा कोणी ते शरद पवार ते चालवत होते. पण मग त्यांच्यानंतर तर कोणी सीट सांभाळू शकला तर तो अजित पवार. आणि आज दादा नाही गाडी दादा नाही आता सध्या, तर थोडं त्यांच्यासाठी भावपूर्ण करतात. ते मला काल तरी बरं फोन आला बरं, मला म्हणलं हो तो फी ओढी मला नाही ना, थोडी 90 आणते म्हणे. 90 आणते म्हणे. अरे बरं 90 करतो क्वार्टर आणली म्हणा आता लगेच. बरं नाही 90 करता भोरी पुरा खंबा आला तिथं. म्हणलं का म्हणलं दादा बस झालं म्हणलं. आता दादा काय जायचे, दादा बसले मग पिअर मध्ये. त्या पायलटला पाजली, त्या पायलटला पाजली दारू. काय सांगा पायलटला दारू पाजली, काय करायचं पायलटला दारू पाजली. हे माझ्या पुढचं राहिली गोष्ट साईडला. बट खरे या गोष्टीमुळे थोडं वाईट वाटलं की अख्खा भारत आलेला या गोष्टीला बघून की अजित भाऊंचं हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. तो त्या गोष्टीसाठी भाऊपूर्ण श्रद्धांजली आमच्यामुळे. ते बा झाडं पण खाली पडली बा. तू म्हणे पण हल्लं म्हणे झाडं पण खाली पडले पाहिजे. झाडं खाली पडली, झाडं पण खाली पडली. इकडे वन साइड कॉन्ट्रोवर्सी होणार आहे प्रेमावरती. नाही पण झाडं खाली पडली. प्रेमाच्या घरी डायरेक्ट उद्या पोलीस. पुरे दुकानं बंद झाली, पुरे हॉटेल बिटली बंद झाले पा. पुरे हॉटेल बिटली बंद आहे बा. गाडीले पेट्रोल संपले पा. लोकांच्या गाडीले पेट्रोल संपले. कंपनी
मामूजी, हाऊ आर यू? हाऊ आर यू? What's going on? What's going on? मामू तुम्हारा ब्लॉग कितना का मालूम है क्या? डायरेक्ट 8,000 लोगों ने देखा 8,000 लोगों ने देखा तुम्हारा। इसकी तो कर दी थी फिर। हाँ, मामू की मुस्कुराहट क्या भरी देखेंगे। नशेली आंखें जो तेरी देखी। हाँ, मामू गिव मी Some cold drink from you. Give me कॅम्पा आहे कॅम्पा वो छोटी वाली 10 वाली ठीक है एक 10 वाली कॅम्पा 10 वाली बॉटल कितने का मामू 10 वाली बॉटल चलो ठीक है दे दो ये कैंपा दे दो मामा तगला मार रहे कपा कब तुम्हारे को हाँ दो कौन सी भी दो तुम्हारे हिसाब से तुमको कौन सी पसंद है हाँ ठीक है तो 10 वाली क्या वो ठीक है दे दो रे ऑरेंज वाली मामू तुम डिप्रेशन में क्यों देख रहे हैं अजित भाऊ पवार का सीधे डिप्रेशन में गए तुम्हारे बस हो गया लो हाँ खाना नहीं हुआ क्या वो बोल रहा आवाज नहीं आ रहा तुम्हारे इसमें आ जाओ ऊपर आ जाओ बस तब फिरेंगे तुम एक गोष्ट सांगा पैसे कोण देणार आता तू हा तू माझं पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही प्रेमाला दाखवलं मी अकाउंट आता किती रुपये होते हा पैसे कोण देणार रे गाणं खोलून नको देऊ गाणं खोलून नको देऊ पैसे कोण देणार ते सांग मला तू चांदीचा कडे विक म्हणायला सांगितलं भाऊ चांगला म्हणलो काय म्हणजे माझ्याकडे एक कमी झालं की काय होतं हे विकू का हा ते नको नको सांग लवकर कोण देणार फटाफट सांगा चला 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 जे पण डाळे देईन का भाई पैसे नाही माझ्याकडे खबर भैया मी गरीब हो गरीबी पुढचं नको बोलू मैं गरीब एक क्वेश्चन विचारू का हा खरं खरं उत्तर सांगशील बोल ना सॅड नाहीये पण रिअल स्टोरी हा 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 बोल ना पहिले प्रेम आहे सांगा तुला आयटम आहे बरोबर आहे का नाही ते सांग. आहे ना तू खरं खरं सांग मोस्ट ऑफ द टाइम पोरींला सॉरी आपल्याला पोरी का बरं सोडावं लागतं कोणत्या रिझन मुळे सोडावं लागतं पैशामुळे जोरात बोला ना भाई पैशामुळे सोडावं लागतं पैशामुळे हा यार तुझा अडब्रो पण माणूस रे याच्याकडून शिका तुम्ही हा सांग तुझं सांग दुसरी भेटली म्हणून सोडणं पडती भेटली म्हणून पहिले सोडणं पडती नाही ना भाई रिअल तू सांग, तू बरोबर बोललो हा बाई मोस्ट ऑफ द टाइम असं होतं ना की खिशात पैसा वगैरे नसतो किंवा आपण हा पैसे काय इम्पॉर्टंट नाही करत इम्पॉर्टंट करतं ते आपलं किती प्रेम करतं जर प्रेम जर करत असेल तर पैसे इम्पॉर्टंट नाही करत ते जर मनापासून प्रेम करत असेल ते पात्र घरामध्ये 2-2 घरात आणि जसं इम्पॉर्टंट जर पैसे इम्पॉर्टंट असेल तर पोरगी पहिली गोष्ट टिकत नाही 2-3 महिने समजा नाही का तसं की 2-3 महिने नाही 2-3 महिने टिकत नाही आणि जर तिच्या फॅमिलीचा विषय असेल की तिला पैसेच पाहिजे त्यांना पैसेच पाहिजे मग काय? आता फॅमिलीचा विषय समजा असं ना समजा फॅमिली असेल तर तिला म्हणायचं मला पोरीला घरावर लग्न सोडलं नाही का मुलं सोडला ती घरात खुश राहील का मुलं खुश राहील मला तुला घर खुश होणार का मुलं खुश राहणार दुसरा मुलगा खुश ठेवून पैशाला अशा गोष्टी म्हणजे दुसरा मुलगा बी गोष्ट पैसा कसा होऊ शकतो तेव्हा इकडे आता मी काय म्हणतोय जी बात आहे ना ती बात आपण समजा तिला 4 पत्राच्या 4 खोलीमध्ये देऊ शकतो ती बंगल्यामध्ये देऊ शकतो पण ते 4 खोलीमध्ये देणं माझं नाहीये का त्या मोठ्या माझा नाही मोठ्याची मजा माझा काय मजा आहे इथं बी पलंग घ्या तिथं पलंग घ्या ते पलंग एसी देसी का नाही तिथं जे पाहिजे भेटतंय ना तिथे जे पाहिजे भेटतंय देसी का मग मला म्हणे एवढ्या एसी लावून दाखव म्हणते अरे तिथं जे पाहिजे भेटतंय पण तिथं बी भेटू आपण फक्त जास्त भेटू आपण कमी देऊ हा भाई तर मोस्ट ऑफ द टाइम असं आहे ना की
ज्या पोरींचे जे वडील असतात ना त्यांना पैसा मॅटर करतो. पहिले ला- काम ठीक आहे, matter तुझी नाही पोरगी करत. तुझी पोरगी बरं का तुझी पोरगी त्यांना पोरगा मॅटर. पोरगी एक छपरी पोरासोबत प्रेम करते याच्याकडे काही नाही. म्हणजे मग छपरी म्हणजे ऐक ना सांगतोय तू छपरी. छपरी नाही मी सांगतोय तुला हा, सांगतोय. हा, हा. त्याच्याकडे बिलकुल पैसा नाहीये. तंबाखू गुटखा बिटका खातो झोपतीवर सिगरेट मारतो. तशा पोराला तू देशील का पोरगी? मी पहिले त्याला म्हणून भाई इकडे आहे तू पोरले विचारून मी पहिले तुला खुश आहे का म्हणून तुला वाटतं का तुला सांगितलं तुला पडतो येऊ तुला खुश ठेवा घेऊ ती म्हणून हा मला आवडतं म्हणून मला पुढच्या वेळेची गॅरंटी घेतली अशी गॅरंटी घेतली तू ती घे आणि त्याला बी सोडून त्याला तर दुसरं आहे मग पोरगी म्हणली की नाही मला माझ्या वडिलांचं ऐकायचं माझे वडील जे बोलतो ते माझ्यासाठी ठीक आहे. ते पोराला म्हणली कशी ती नाही हा. म्हणली की पप्पा जे म्हणतात ठीक आहे मी ते सुखात राहतील त्याच्यासोबत नाही का ज्यासोबत लावून द्या तुम्ही त्यासोबत सुखाने राहतील. मग बरोबर आहे ना मग मी लावते मग मला मग आता म्हणजे प्रेम कुठं आलं भाई प्रेमाने पैसे पोट भरतं का? मग ती पोरगी भाई हे बघ श्रेयस जे बोलला ते बरोबर बोलला. कारण की हे बघ इथं पैसा मॅटर करतो. आणि पहिली गोष्ट असं आहे की मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की हे बघ पोरांच्या मागं ना भरपूर टेन्शन असतात. एक तर फॅमिलीला पण सांभाळणे मित्रांना पण सोबत घेऊन चालणे आणि पैसा कमवल्यानंतर त्या पैशाला पण जपून ठेवणे आणि त्याला चांगल्या जागेवर इन्व्हेस्ट करणे तेव्हा जाऊन पोरगी हातात येते. आणि बऱ्याच पोरींना वाटतंय की नाही यार हे काहीच करत नाही आणि काहीच करू शकत नाही पुढं. पण त्याच्या मागं ना एक टेन्शन नसतं 10 टेन्शन असतं. सो त्याच्यामुळं काही वेळेस असं होतं ना की हातातली मुलगी ना जिच्यावर आपण प्रेम करतो ना सुटून चालल्या जाते त्याच गोष्टीमुळे. त्याच्यामुळं नीट राहा नीट कमवा. तुझ्यामध्ये तुझं असं ना भैया तू स्वतः तू म्हणशील किंवा माझी परिस्थिती नाही मी तिला सांभाळू शकत नाही तुझे पप्पाच्या हे करून त्या लेवलला तू मॅचवर असशील तर म्हणणार कारण की ही गोष्ट रिलेट करायची आपण की जर आपली मुलगी असती तर आपली काय डिमांड असली असती की नाही पोरगा गव्हर्नमेंट जॉबला पाहिजे पोराकडे घर पाहिजे पोराकडे दार पाहिजे काही तरी का त्या असं ना. समोरच्यांचं पण एक्सपेक्ट असतं की आपल्याकडे बी पैसा पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे तेव्हाच ते हात देतात. आणि मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की पोराकडे काही नसल्यामुळे ना पोराला सोडावंच लागतं त्या खऱ्या प्रेमला त्याच्या आहे की नाही. काही का असं ठीक आहे पण त्या पोरामध्ये क्वालिटी पाहिजे की तो आता गरीब आहे पण पुढे जाऊन तो काही ना काही करण याचे गट्स पाहिजे त्याच्यामध्ये. त्याची गॅरंटी असेल तर कोणता बाप देईन भाई पोरगी एखाद्या दिवस नाही का की बाबा ह्याच्यामध्ये हाय कॅपेबिलिटी हा करू शकतो नाही का. माझ्यासाठी मारायला बी तयारी ती माझ्यासाठी मारायला बी तयारी ती म्हणजे मी मारणार मी तुझ्यासाठी म्हणलं तसं लग्न करायचं मला तुला रे बाई मी अवघड विकत काहीच नाही म्हणून मी काय कसं काय करणार मी ती म्हणते पोरगीच म्हणतोय मी मग पोरगी सोडून पोरगीच म्हणतीये हा. मला तू किती गरीब मला घेणार नाही पण मला स्वतः राहायचं म्हणून मला तुला आवडतं म्हणून मला तो स्वतः मला पुणे नव्हती म्हणते तू मला तुझं आवडतं म्हणून तर काय कशाला शिक्षण तुम्ही सगळं पैसे टाकण्यात गांडी पैसा करून टाकायचं मागून समजा त्या लेवलला मॅचवर पाहिजे मग ती पोरगी. ना मग मी तेच म्हणते पोरगी मॅच्युअर नाहीये पोरगी ही आहे निब्बी आहे पोरगी निब्बी आहे निब्बी आणि बालिश आहे तिला नाही का आवडलंच ती पोरग आता दोन त्या फॉरेन टाइमपास केलं फक्त भरूस करूस म्हणजे नाही का थोडं टाइमपास नाही का पण तिला त्याला माहित होतं पोराला एवढं सिरियस आहे म्हणून ती पोरगी त्या पोराला माहित होतं तिच्या घरचे कोण काही असं नाही तुला वाटलं सोडून देईन त्याने का असलं तुला वाटलं सोडून द्यायला कटून नाही पण ती पोरगी कटायचं नाही त्या फक्त की म्हणजे स्वतः लग्न करायचंय म्हणजे पोरसाठी नाही का घरच्या त्याला धमकी राहिली मी पाशी घेतो नावाने फिल्म पिन ते पोरग काय 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 बोला त्याला माहिती बोला तुम्ही दोघं बोला समजा प्रॉपर बोल ते प्रेम जे आहे ना ते खरंच ते प्रेम मग ते अनमॅच्युअर प्रेम मग नाही का ज्यामध्ये मॅच्युरिटी नाही पाहिजे. तुला काय वाटतं प्रेमामध्ये का पाहिजे प्रेमामध्ये प्रेमामध्ये मेन गोष्टच मॅच्युरिटी पाहिजे की ती पोरगी ते या लेवलला मॅच्युअर पाहिजे की तुला ठीक आहे तुझ्याकडे पैसा नाही सध्या पण ती तुला त्या लेवलला तिने तुला मोटिवेट केलं पाहिजे तुला कमवण्यासाठी काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी तिने तुला मोटिवेट केलं पाहिजे. ती अशी नाही पाहिजे की तू काही करू नको आणि मी तुझ्यासाठी तरी बी प्रेम कर तुझ्यावरती तुझ्यासाठी नस कापून हे प्रेम नाही हे नाही का आज नाही तर उद्या हे प्रेमाची नंतर लंका लागते बरोबर नाही का. कारण की जेव्हा आता बोलायला चांगलं वाटतं पण जेव्हा गरजा पुढे येतात ना गरजा जेव्हा समोर येतात ना घरात पैसा नसतो खायला प्रॉब्लेम येत दुखणं बिकणं एखाद्याचं आणि ते फक्त पोराला बघायला मग तेव्हा ती मुलगी मग तेव्हा तिला रिग्रेट होते यार आपण त्या टायमाला आपण डिसिजन चांगलं घेतलं असतं ना तर मग आता आपली लाईफ वेगळी राहिली असती घरच्याचं ऐकलं असतं तर. नाही मग मी करत ना मग तेच म्हणते मग मी पण तेच म्हणतोय ना माझ्या पोरगी थोडी म्हणते बरोबर तुझी आयटम काय म्हणते आता करू म्हणजे तुझी आयटम काय म्हणते आता तुझी सध्या? गर्लफ्रेंड काय म्हणते मग तुला आता काय म्हणली जिम लाव जिम लावली तुला जर पुढे चालू म्हणली की माझं 6 महिन्यात लग्न ठरतंय 6 महिन्यात मला पैसा पाहिजे काय करशील त्या टायमा मुश्किल नाही मुश्किल नाही ना भाई काय मुश्किल आहे 6 महिने लय मोठा टाइम आहे 6 महिने बी 6 महिने बी लय मोठा टाइम आहे 10,000 लागले 60,000 होईल लग्नाचं मंडप टाकू शकतो. मला ती काय बोलली माहिती सध्या मला ती काय बोलले म्हणे इकडे बघ म्हणे तू ना आणखीन मॅच्युअर होईल नाही म्हणे तिच्या घरचे गर्लफ्रेंड म्हणते तू मॅच्युअर नाही झाला म्हणे आणखीन म्हणे तू मॅच्युअर नाही झाला म्हणे आणखीन तर मी तुला बोलते म्हणे तू तुझ्या घरचं काम बस झालं एवढं नको बस काय आजच्यासाठी एवढं ठीक आहे डिमोटिवेशन ठीक
लय मोठं दिलं तू उदाहरण. प्रेमात तोंडाने सांगतो मला भारी वाटतं. काय रिअलिटी त्याची मॅच्युअर नाही मी. जे म्हणजे घरचे सांगायला मजा येते. काय लोक सांगायला मला काय खोटं. कुठं नाही बोलायचं का? मला माहिती नाही माझी म्हणजे काय राहतं. माहिती जॉब शोध. मॅच्युअर म्हणजे समजदारी आता नाही त्याला म्हणतो आपण. नाही म्हणून या गोष्टीमध्ये सिद्ध झालंय की कोणाची मॅच्युरिटी कशी आहे, काय आहे, आणि कोण काय विचार करतं, किंवा आपल्या मुलीला कोण कसं ट्रीट करू शकतं, या गोष्टी सगळ्यात दिसेल तुम्हाला या ब्लॉग मध्ये. आणि त्याचा कंटिन्यू करू आपण ब्लॉग पुढचा. ठीक आहे. आणि आता सध्यापुरतं कारण की मी ना ब्लॉग टाकतोय 25 मिनिटाचा 20 मिनिटाचा, कोणी काय बघत नाही एवढं. बरेच लोक स्किप करतायत, मला ड्युरेशन वगैरे कळतंय कोण किती बघतायत ब्लॉग. तर त्याच्यामुळं हा ब्लॉग थोडा शॉर्टच ठेवू, म्हणजे याच्यावरून कळेल की याच्या पुढचा ब्लॉग तुम्हाला मोठा पाहिजे किंवा छोटा पाहिजे. ठीक आहे. आता याला आपण 10 किंवा 5 मिनिटामध्येच कन्वर्ट करू आणि टाकून देऊ. तोपर्यंत तुम्ही जाऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा, बाय, टेक केअर.